आता एक मोठी बातमी, विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा आहे। काँग्रेस प्रचाराची सुरुवात 20 ऑगस्ट पासून करणार असल्याची माहिती आहे। जागा वाटप कच न खाण्याची नेत्यांची भूमिका सध्या पाहायला मिळते। महाविकास आघाडी जागा वाटपात काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका वठवावी, आता अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। लोकसभेत मिळालेल्या यशानं राज्यात काँग्रेस पक्षाच्या आशा या पल्लवित झाल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार करण्यात आलाय। राजीव गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजे 20 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। तसंच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका वठवावी असा एकूण पक्षात सूर असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षानं राज्य आणि मुंबई पातळीवर 2 स्वतंत्र समित्या स्थापन केल्या। याबाबत नाना पटोलेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। नाना भाऊ, 20 ऑगस्टची तयारी आपण एकदम जोराने करत आहे, त्यासाठी आपण ठिकठिकाणी पाहणी करत आहे। या 20 ऑगस्टमध्ये महाविकास आघाडीची ताकद या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। महाविकास आघाडीची ताकद ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेलीच आहे। सध्या पाऊस चाललेला आहे आणि या पावसामुळे सध्या ग्राउंड आणि या सगळ्या व्यवस्थेची अडचण झालेली आहे, म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम ही जागा पाहायला आलेलो। त्यामुळे या सगळ्या जागेची पाहणी केल्यानंतर आजच नेमका कार्यक्रम कुठल्या जागी घेतला जाईल हे आम्ही निश्चिती करतोय। ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मोदींच्या अत्याचारी आणि जुलमी सरकारला महाराष्ट्रात जे परास्त केलं, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकार जे आहे, जे महाराष्ट्राचा स्वाभिमान विकून महाराष्ट्राला संपवण्याचं जे काम करते आहे, त्या सरकारला आता परास्त करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून येत्या 16 तारखेला महाविकास आघाडीची एक सभा घेण्याचा निर्णय केलेला आहे। बघा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून 288 जागा लढायचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्यासाठी काल आम्ही चाचपणी पण केलेली आहे। कुठल्या कुठल्या जागा मेरिटवर कुठल्या पक्षांनी घ्याव्यात त्याची एक चाचपणी झालेली आहे। 25 जागा जर उद्धव ठाकरे घेत असतील तर मग काँग्रेसला किती जागा मिळतील? कारण ही मोठी अडचण महाविकास आघाडीची आहे। 25 जागा घेतील तर चांगलं आहे ना, त्याला काय फरक पडतो? घेऊ त्यांना देऊन टाकू 25 जागा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे। अजून जागे वाटपाच्या चर्चाच झाल्या नाही, त्यामुळे त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणं बरोबर राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मस्तानसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।